नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। लोकसभेत तुमच्या विरोधात ज्यांनी पैसे वाटले त्यांनाच तुम्ही घेणार का? काँग्रेसच्या बैठकीत शाब्दिक वाद निर्माण। अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेल्यांना परत काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नये या विषयावरून काँग्रेसच्या बैठकीत शाब्दिक वाद निर्माण झाला। काल सायंकाळी शासकीय विश्रामगृहात काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीत हा शाब्दिक वाद निर्माण झाला। या वादाचा व्हिडिओ आज बाहेर आला। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नये असा सूर काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये आवळला। याच विषयावरून बैठकीत जोरदार वादावादी झाली। खासदार वसंतराव चव्हाण, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार या बैठकीमध्ये उपस्थित होते। पक्षाचे नेते माजी जिल्हाध्यक्ष BR कदम व बालाजी चव्हाण यांच्या बैठकीदरम्यान जोरदार वाद सुरू झाला। त्यावेळी ही बैठक चर्चेचा विषय ठरली। विशेष म्हणजे पक्षाच्या विभागीय बैठकीच्या नियोजनासाठी ही बैठक होती, मात्र त्यात जोरदार वादावादी निर्माण झाली। पाहुयात हा सविस्तर बैठकीचा व्हायरल झालेला सदरील व्हिडिओ आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर। प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड, हिंगोली। आज आपल्या पक्षात आले का, काम केले का? 25 लोकांनी मागितलं तिकीट, माझी महापौर आले होते। असं का म्हणणं? सगळे नानाभाऊचं नाव घ्यायला, नानाभाऊचं नाव घ्यायला, नानाभाऊ कोणाला सांगितलं नाही। कोणालाही अधिकार आहे, स्वतंत्र आहे, कोणाला ध्यान तुम्हाला तुमच्या विरोधात पैसे वाटले, हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।